उमेदवारांना सल्लागार चर्चा सुरू आहे. असं आहे की त्यांच्या पक्षाचा जो काही निर्णय घ्यायचे अधिकार त्यांना आहेत, ते सुनेत्रा पवारजींना आहेत. परंतु महायुतीमध्ये कुठल्याही शंका कुशंका डॅमेजेस होणार नाही याची काळजी घेण्याची संपूर्ण जबाबदारी आमची सर्वांची आहे. म्हणजे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी आणि देवेंद्रजी आणि सुनेत्रा पवारजी या सर्वांनी आणि आम्ही सर्वांनी हा या ठिकाणी एक आचारसंहिता केली आहे सर्वांनी आम्ही, की महायुतीला शिवसेनेला भाजपाने कुठल्याही पद्धतीने डॅमेज करायचं नाही, राष्ट्रवादीने भाजप शिवसेनेला डॅमेज करायचं नाही, आम्ही एकामेकाच्या समोर येणार नाही, असा सर्वांनी विचार करून चालायचा आहे. तर मला वाटतं की जे काही तुम्ही सांगताय त्यामध्ये सुनेत्रा पवारजी निश्चितपणे वेगळा काहीतरी विचार करतील. म्हणजे प्रशांत किशोर बिहारमध्ये तुम्हाला कडवी झुंज देत आहे, तर तिथे तो आचारसंहितेचं उल्लंघन तुम्हाला वाटतंय का? नाही, मला याच्याबद्दल आज काही बोलायचं नाहीये. फक्त आम्ही सर्वांनी महाराष्ट्राच्या महायुतीला कुठेही घातक होईल किंवा कुठेही त्या ठिकाणी एकामेकाच्या मनात शंका उत्पन्न होईल असं कुठलंही पाऊल कोणी उचलायचं नाहीये. लक्ष्मण हाके यांनी इशारा दिलेला आहे की प्रसाद लाड ज्या ठिकाणी मिळेल त्यांच्या कानशिलामध्ये मी लावेल, मला गोळ्या घातल्या तरी चालते. नाही, असं बोलणं योग्यच नाही आहे. लक्ष्मण हाकेजींना माझी विनंती आहे की प्रसाद लाड आमचे भारतीय जनता पार्टीचे अत्यंत महत्त्वाचे नेते आहेत. मराठा आणि ओबीसी समाजामध्ये समन्वय करण्याकरता प्रसाद लाडची भूमिका महत्त्वाची आहे. दोन्ही समाज समोर येणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी सुद्धा प्रसाद लाड यांनी मधल्या काळात घेतलेली आहे. त्यामुळं एखाद्या व्यक्तीवर अशा पद्धतीने कोणी बोलू नये, कारण प्रसाद लाड हे कधी या ठिकाणी कुठल्याही असं असंस्कारी काम करत नाही ज्यातनं प्रसाद लाडवर अशी टीका होईल किंवा असं बोलेल. लक्ष्मण हाकेजीने माझी सूचना आहे, विनंती आहे की या पद्धतीने प्रसाद लाडवर त्यांनी बोलू नये. कारण प्रसाद लाड हे या ठिकाणी खऱ्या अर्थाने एक महत्त्वाचे महायुतीमध्ये समन्वयक म्हणून आहेत. त्यांच्या भूमिकेवर त्यांनी अशा पद्धतीने बोलणं योग्य होणार नाही. मराठा क्रांती मोर्चाचे काही कार्यकर्ते संभाजीनगरमध्ये उपोषणाला बसतात आहे. एसीबीसीचं आरक्षण दिलेल्या लोकांना ओबीसी प्रवर्गात किमान लाभ द्यावा अशी त्यांची मागणी. ठीक आहे, जे काही मागणी असेल ती आमची जी सब कमिटी आहे, मराठा समाजाकरता कॅबिनेट सब कमिटी आहे, ओबीसी समाजाकरता कॅबिनेट सब कमिटी आहे. असे काही विषय त्या कॅबिनेट सब कमिटी समोर येईल, सरकारसमोर येईल, त्यावर चर्चा होईल. राज ठाकरेंनी असं म्हटलंय की एसआयआर असताना अधिकारांसोबत भाजपचे लोक फिरत आहे, पश्चिम बंगालमध्ये जे झालं ते इथे करायचं आहे का असा आरोप होता. नाही, एसआयआर मध्ये तर सर्वच पक्षाच्या BLAनी सर्वच पक्षाला BLA द्यायचे आहे आणि त्यामुळं सर्वच पक्षांनी बुथवर राजसाहेबांनी उद्धवजींनी आम्ही सर्वांनी आपापले जर लोक सरकारी अधिकाऱ्याला दिले, सोबत काम केलं तर अधिक चांगला एसआयआर होईल. त्यामुळं हा आक्षेप घेणे योग्य नाही की भाजपचे लोक का फिरतात आहे. ते अधिकृत आहे. BLAला जबाबदारीच आहे की आपल्या भागातल्या त्या ठिकाणी BLOज जे आहेत गव्हर्नमेंटचे अधिकारी त्यांना सपोर्ट करणे, त्याला सहकार्य करणे, एखादा मतदार मिळत नसेल तर त्याचा ॲड्रेस शोधून देणे, ही जबाबदारी सर्व पक्षाच्या BLAची आहे. त्यामुळे राजसाहेबांना माझी विनंती आहे की त्यांच्याही पक्षाचे लोक जर एसआयआर मध्ये त्या ठिकाणी अधिकाऱ्याला मदत करायला तयार असतील तर ते काही वावगं नाही. सर, अभिजित दिपके यांनी एक ट्विट केलेलं आहे की सरकार अमेरिकन एजन्सीच्या माध्यमातून माझ्यावर लक्ष ठेवत आहे. मला माहित नहीं त्यांनी का ट्वीट केला, त्याचा उत्तर त्यांनी दिलं. बरं सर, हिंदी में जानना चाहेंगे, राहुल गांधी ने झारखंड के छात्रों का समर्थन किया, कहा कि सरकारों ने प्रदर्शनकारियों की बातें सुननी चाहिए. तो सरकार सुनती है, हर बार ही सुनती है. देखिए, सरकार सुनती है और सरकार सुनते करके हम लोग अच्छे से न्याय दे पाते हैं. जनता की बातें नहीं सुनने के संस्कार ये कांग्रेस पार्टी में हमारे में नहीं है. तो कांग्रेस पार्टी के संस्कार भारतीय जनता पार्टी को नहीं है. हम जहाँ तक हमारा सवाल है, हमारे मोदी जी, हमारे सभी देश के नेता जनता में प्रवास करते हैं, संवाद करते हैं, जनता की सुनते हैं, आंदोलनकारी की सुनते हैं. निश्चित रूप से हमारे जो प्रशासकीय और शासकीय कार्यभार है वो जनता के सुनकर ही चलता है. निश्चित रूप से कोई आंदोलन हो गया आंदोलन हुआ होगा, वहाँ भी निश्चित रूप से दखल ली जाएगी.
मोहन भागवत जी ने कहा कि जैन जी ज्यादा देशभक्त है और ईमानदार है, इसको कैसे देखते हैं? देखिए, मोहन जी ने कहा है तो मोहन जी ने कहा है, वो सर्वोपरि है। निश्चित रूप से सभी के लिए एक संदेश है। आज हैंडलूम डे है, प्रधानमंत्री मोदी जी ने एक रील बनाया है कि हैंडलूम की चीजें खरीदे और उसका वीडियो बनाकर उसको ज्यादा प्रोत्साहन स्वदेशी की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी का मैं आभार व्यक्त करता हूँ। उन्होंने जिस प्रकार से अपील की है, स्वदेशी को बढ़ावा देने की अपील की है, उनके 12 साल के कार्यकाल में सबसे ज्यादा फोकस ये स्वदेशी रहा है। और जो एमएसएमई है, लघु उद्योग है, उनको प्रमोट करने का रहा है। हमारे हैंडलूम जो है उसको बढ़ावा देने का काम उन्होंने किया है। कई सारी नई नई स्कीम केंद्र सरकार ने सब्सिडी की दी है। तो आज सब हैंडलूम में काम करने वाले जितने भी छोटे छोटे ग्रुप्स है वो सारे शेयर कर रहे हैं। अभी हमारे कोराडी में 400 महिलाएं काम करती है हैंडलूम में, उन्होंने भी मोदी जी का वीडियो शेयर किया है। तो निश्चित रूप से ये हैंडलूम डे जितना प्रसिद्ध, इसका जितना भी आगे चलन बढ़ेगा और आगे इसको ज़्यादा मजबूत किया जाएगा, वो हमारे देश के लिए मजबूती के लिए अच्छा है, विकसित भारत के लिए अच्छा है। तो मुझे लगता है कि हैंडलूम को बहुत ज़्यादा बढ़ावा देना चाहिए। मोदी जी के वीडियो का सबने शेयर करना चाहिए, केवल शेयर ही नहीं करना चाहिए, तो उसका अमल भी हमने सबने करना चाहिए, ये भी महत्वपूर्ण है।